सो हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल रुद्र यश ब्लॉग्स. आय होप यू गाइज आर डुईंग वेल. सो आजचा जो ब्लॉग आहे तो माझ्या मित्रासोबत आहे. सो हा स्पेशली कुर्ल्यावरून आलाय या ब्लॉगसाठी. मी त्याला बोललो तर तो लगेच आला मुंबईवरून. सो आज आम्ही चाललोय पनवेलच्या फेमस अदाई वॉटरफॉलला. मी कधी गेलो नाहीये, माझा फर्स्ट टाइम आहे अदाई वॉटरफॉलला, बिकॉज मी पनवेलमध्ये राहिलो, पण माझ्या फॅमिलीने कधी सोडलंच नाही मला मित्रांसोबत वगैरे वॉटरफॉलकडे. तर हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. सो आता आम्ही जाऊन एक्सप्लोर करणार आहोत. इथून तरी निघतोय. सो कंटिन्यू द व्लॉग, एन्जॉय द व्लॉग आणि कमेंट करून सांगा कुठला पार्ट जास्ती आवडला, कुठला व्ह्यू जास्ती आवडला. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सो लेट्स स्टार्ट दिस व्लॉग. सो गाईज, हा आहे नवी मुंबईचा एअरपोर्ट रोड, जो नवीन मुंबईचा नवीन एअरपोर्ट झालाय तिकडे जाण्यासाठी हा नवीन रोड केलेला आहे. हा कनेक्ट होतो बेलापूर वरून आणि अनदर साइड पनवेलच्या साईडने कनेक्ट होतो. सो तुम्ही सकाळी सकाळी जर या क्लाउडी अशा वेदरमध्ये जर इथे येऊन बाईक चालवता ना, तर खूप मजा येते बाईक चालवायला. अँड आता हा जो व्ह्यू आहे ना, हा एन्जॉय करा. One hour later. सो गाईज, फायनली आम्ही आता पोहोचलोय अदाईच्या वॉटरफॉलला. म्हणजे हा जो आहे ना, हा एंट्रन्स आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, श्री गुरु कृपा, श्री गावदेवी कृपा जे लिहिलंय ना, हा एंट्रन्स आहे. तुम्ही जेव्हा अदाईवरून याल तेव्हा तुम्हाला जर तुम्ही ऑटोने येताय ना, तर ऑटो 50 to 70 रुपीज घेते पनवेल स्टेशनवरून इथपर्यंत येण्यासाठी. इथून तुम्हाला थोडंसं वॉकिंगच जावं लागेल. आणि हा स्ट्रेट रोड जो चाललाय ना, हा वॉटरफॉलकडे जातो. नितीन गडकरी साहेब, इथे कुठे आलाय नितीन गडकरी? नितीन गडकरी साहेब, कृपया या रस्त्यांवर लक्ष द्या. सो गाईज, अदाईला इथे आलात ना की इथे पोहोचल्यावर जर तुम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर घेऊन येताय तर इथे पार्किंग आहे. ही जे माझ्या मागे आहे, हा पूर्ण 2 व्हीलर साठी दिलेला आहे त्यांनी पार्किंगला. आणि ह्या साईडला जे बघा इकडे, हे जे माझ्या मागे आहे ना, इथे 4 व्हीलर साठी पार्किंग दिलेली आहे त्यांनी. जर रिक्षाने आलात तर आय गेस की तुम्हाला तिकडे गेटवर, जो ह्याच्या आधी मी तुम्हाला दाखवला गेट, तिकडे तुम्हाला सोडतील रिक्षावाले. अँड इथून आता आपण वॉकिंगच, तुम्हाला आपल्याला जो ट्रॅव्हलिंग आहे तो आता आपल्याला इथून वॉकिंग करायचं आहे. गाईस, इथून ना एवढं ग्रीनरी आहे ना, हा व्ह्यू बघा. ह्या रोडने तुम्ही येणार, पण हा व्ह्यू आहे. आणि एवढं ग्रीनरी आहे ना इथे, म्हणजे पाऊस पडून गेला ना तर अजून भारी वाटणार आहे. तो मातीचा स्मेल वगैरे जो येतो ना, चांगला. खड्डे में कचरा डाला है. गाइस, साफ रखो यार, ऐसा ये हिरवळ में ऐसा मत करो. तुझे हिंदीचा आईचा घो, अरे राव दे. हिरवळ में ऐसा मत करो. अरे देवा, प्लीज कचरा टाकू नका, कृपया स्वच्छता राखा. आणि जर इथे येत आहे तर ना भाई, ही रिक्वेस्ट आहे, आम्ही चुकलो, शूज घालून यायला पाहिजे होते. शूज घालून या, रेकमेंड करतो. कारण हा जो ट्रेक आहे ना, तो थोडासा सँडल्स किंवा चप्पलसाठी नाहीये, ग्रिप होत नाही एवढा. त्यामुळे सँडल्स तरी ठीक आहेत, ग्रिप होतात, बट फ्लिपफ्लॉप्स आणि स्लीपर्स घालून येऊ नका, स्लिप होणार तुम्ही इकडे. शूज घाला, सँडल्स घाला चांगल्या क्वालिटीचे, ज्यांचे ग्रिप चांगली असेल ज्या सँडल्सची. पण स्लीपर्स आणि फ्लिपफ्लॉप्स घालून येऊ नका प्लीज. सो काय, जेव्हा तुम्ही वॉटरफॉलकडे येताय, म्हणजे जर इकडे आल्यावर ना, तर तुम्हाला असे साईनबोर्ड्स आहेत वॉटरफॉल लिहिलेले, तर तुम्हाला डायरेक्शन पण कळेल. आणि हा पूर्ण माउंटन्स आहेत तिकडे. गाईस, तुम्ही जर इथे आलात ना, तर इथे 2 वेज आहेत. मी तुम्हाला सांगून ठेवतो. इथून आपण येतो ना, तर 2 वे आहेत. इकडे वॉटरफॉलची साईन आहे, बट तुम्ही हे जे ना, असं क्लाइंब करून करून डोंगर, जर तुम्हाला फोटो व्हिडिओ काढायचे तर तुम्ही इथून जाऊ शकता ह्या रूटने. नाहीतर हा जो खालून सरळ रस्ता गेलाय, हा सुद्धा वॉटरफॉललाच जातो. सो ज्यांना पाहिजे ते या रूटने जाऊ शकतात शूट वगैरे करायला. इथून चांगला व्ह्यू येणार. आणि नॉर्मल जायचं डायरेक्ट पाण्याकडे, तर खालच्या रूटने पण तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला असं फिरून याच रूटने जायची गरज नाहीये जिथे साईन बोर्ड आहे. काय ग्रीनरी आहे इधर. अरे मस्त आहे स्कर्टचं, त्याच्यामुळे थोडं ते राखलं गेले. हा, नाही म्हणजे नाहीतर आपल्या इथं सगळे हे खूप वर्षापासून आहे गाईज. अदाई वॉटरफॉल ना खूप वर्षापासून आहे. आता मी फर्स्ट टाइम आलोय, वेगळी गोष्ट, पण खूप वर्ष झाली. फर्स्ट टाइम आहे गाईस. मी ह्याच्या अगोदर कुठल्याही वॉटरफॉलला गेलो नाही, कुठे नाही, फक्त पिकनिकला, रिसॉर्ट्सला गेलोय बस. नाही, मी वॉटरफॉलला गेलोय, पण दुसऱ्या गेलोय फॅमिली सोबत वगैरे. जे आपण रोडवर वगैरे हायवेजला असतात ना, धबधबाचे आपण थांबून भिजतो, मी ती मजा केली आहे. पण असं मी वॉटरफॉलला पहिल्यांदा येतो इकडे.
फायनली आम्ही असं चालत चालत आलोय पुढे आणि हे बघा इथे वॉटरफॉलचं वाहता वाहता पाणी येतंय. पाऊस नाहीये ना, तर समोर तिकडे वॉटरफॉल आहे, पण आता पाऊस नाहीये म्हणून खूप कमी आहे, एकदम जरा असं बारीक येते पाणी खूप. जिथून जेव्हा तुम्ही असं हळूहळू वॉटरफॉल मधून चालता ना जरा जरासं, तेव्हा जाम भारी वाटतं. फील एकदम वेगळा आणि खूप भारी येतो. ते बघा इथून वॉटरफॉल येतोय, पण आपल्याला ह्या साईडने जायचंय. त्या साईडला जाण्यासाठी, वॉटरफॉलकडे जाण्यासाठी थोडंसं तुम्ही इथे पाय भिजवू शकता, ज्यांना जास्ती पाण्यात नाही जायचंय त्यांना. आणि हे बघा इथून आलात पाय भिजवून की ह्या साईडने वॉटरफॉलकडे जायचंय. गाईस तुम्ही इथून आलात ना पुढे की हे बघा इथून जरा ना सावकाश आणि सांभाळून या, असं थोडं स्लोप टाईप आहे. सो प्लीज स्लिपर्स आणि फ्लिपफ्लॉप्स घालून येऊ नका, खूप केअरफुली उतरा. इथून छोटीचा वॉटरफॉल आहे, ज्यांना इथे फोटोशूट वगैरे करायचे इथे बसून फोटोशूट करू शकतात पाण्याच्या साईडला वगैरे. आणि इथून थोडा थोडा वॉटरफॉल, आता पाऊस नाही आहे ना, तर मग हा वॉटरफॉल खूप जास्त असतो, पण आता थोडूसाच आहे. हे बघा थोडा पाऊस पडला असता तर अजून जरा चांगलं होतं. आता तुम्ही या पाण्याच्या मधून पण जाऊ शकता, दगड आहे, एवढं खोल नाहीये पाणी. आता तर इथून साईडने पण जाऊ शकता. आता आपण तर साईडने जाऊया. गाईज इथून जर येत आहे तर प्लीज केअरफुली या, परत एकदा सांगतोय मी, बिकॉज खरं पाणी वाहतं असल्यामुळे ना स्लिपरी आहे, स्लिप होतात इकडे. आता आमच्या सोबत एक होते 2 जण मित्र, ते लोक पण स्लिप झाले. हा जेवढा मधला वे ना इथे तुम्हाला पाण्यात उतरूनच जावं लागेल. एक तर या साईडने जाऊ शकता, नाहीतर इथून येऊ शकता. जेव्हा वॉटरफॉल मोठा असतो त्यावेळेला हे सगळं जे दिसतंय दगड हे सगळं भरलेलं असतं आणि इथून वॉटरफॉल जातो. बट पाऊस नसल्यामुळे आता काहीही नाहीये. आम्ही ऍक्च्युली रॉंग टायमिंगला आलो. पावसात ऍक्च्युअल मध्ये सोडत नव्हते आणि आता सोडतायत, पण पाणी कमी आहे. बट ठीक आहे, चांगलं आहे. इथे खड्डा आहे जरा पुढे. हा ठीक आहे, दिसला मला. त्याच्यावरून येईल ना मी. हा बघा वॉटरफॉल. गाईज इथे येत आहे ना तर संभावून या. आधी मधी ते खड्डे आहेत, मोठे मोठे खड्डे आहेत आणि दिसत नाही पाण्यामुळे ना, अंदाजा लागत नाहीये की केवढे मोठे खड्डे आहेत. आता दोघांचे पाय तसेच सटकलेत, आम्ही संभाळून आलोय तरी पण पाय सटकले तिथे. तर येत आहे तर खड्डे बघून या, हा एक एक पाऊल जपून टाका. हा आहे छोटासा वॉटरफॉल. मोठावाला तर बंद आहे, बट दिस इज द बेस्ट वॉटरफॉल. टुडेज बेस्ट. इथे यायचं जे आमची ट्रिप आहे ती एवढा वॉटरफॉल आला तरी सफल झाली, कारण जरी मोठा नसला तरी हा वॉटरफॉल मग खूप चांगला आणि छान वाटतोय. सो एन्जॉय. गाईज आम्ही ना इथे अर्धा तास तरी होतो या वॉटरफॉलच्या खाली, आणि आता इथे खूप सारी लोक आली आहेत जे करतायत. तर आता आम्ही इथून जाऊया पुढे, जो मेन मोठा वॉटरफॉल आहे तिकडे. पाणी तिथे नाहीये कारण हे दादा लोक आहेत, हे लोक तिकडे जाऊन आलेत. पण आम्ही आता फक्त एक्सप्लोर करायला चाललोय. हे बघा इथून आलात वरती की आता आपण वरती जाऊया, मेन जो मोठा धबधबा आहे तिकडे. गाईज तिथे आम्ही होतो खाली छोट्या धबधबाकडून. तिथून इथे वर आलात ना की हे बघा इथे हा मोठा धबधबा आहे. इथे सगळे पब्लिक असते. जेव्हा मेन जर पाऊस पडला असता ना तर वरतून पूर्ण धबधबा येतो खाली वॉटरफॉल, आणि इथे फुल मजा येते. बट आता सगळं सुकं असल्यामुळे दगड जास्ती आहेत आणि पाणी खूप कमी आहे. मी तुम्हाला रेकमेंड करेन की थोडं जेव्हा पाऊस पडतो ना त्या वेळेला या, तुम्हाला खूप ब्युटिफुल आणि खूप सिनिक व्ह्यूज बघायला भेटतील. गाईज इथे ना हे वरती छोटंसं तळ आहे, म्हणजे जर तुम्हाला स्विमिंग करायचं तर तुम्ही करू शकता. हे बघा जेव्हा वॉटरफॉल चालू असतो ना, मोठा असतो म्हणजे, त्यावेळेला
जास्ती मजा येते स्विम करायला. इथून वॉटरफॉल येतो सरळून, तो इथे येतो आणि इथूनच फॉलो करत इथून तो पुढे जातो. गाइस, कुठला व्ह्यू तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते मला नक्की सांगा. आणि हा बघा, हा जो आहे ना, हा लास्ट वॉटरफॉल आहे छोटूसा. आणि बघा हे वर इकडे फोटोशूट चालू आहे, पण मी तुम्हाला ऍडव्हान्स देईन की प्लीज एवढ्या वरती जाऊ नका, रिस्क घेऊ नका. हा लास्ट पॉइंट आहे जिथे आता आम्ही उभे आहोत. याच्यावरती अलाउड पण नाहीये आणि प्लीज जाऊ नका, कारण कशाला उद्या रिस्क घ्यायची आहे. बघा हा तो पॉइंट आहे आणि इथून आपण परत खाली उतरून बाहेर जाणार. सो गाईस, चढण्याचा ट्रॅक तुम्ही बघितला इथपर्यंत यायचा, पण आता उतरण्याचा ट्रॅक पण तुम्ही बघा की थोडा कसा आहे. म्हणजे मजेदार आहे, गमतीशीर आहे, रिस्क जास्ती नाहीये. फक्त सावकाश आणि आरामात उतरला तर काय टेन्शन नाही. हे बघा, तर इथून नाही आलात ना, हा इथून पाणी असेल ना, ते बघा इथून असा एक रोड जातो, हा इथेच येतो. सो एवढाच यायचा आहे. हे बघा गाईस, आता आम्ही खाली आलोय समोरून. मी तुम्हाला बोललो ना, जर तुम्ही इथून येत आहे तरी हा एक रूट आहे. पण जर इथे पाणी असेल, जास्ती पाऊस असेल, सो इथून जेव्हा तुम्ही येता ना, तेव्हा हा बघा हा एक रोड आहे जिथे ते आता ग्रुप येतोय, तिथून पण तुम्ही येऊ शकता. हे गाईज, आजचा जो आपला अदाई वॉटरफॉलचा व्लॉग आहे तो आपण इथे एंड करूया. तुम्ही जर इथे येत आहे तर स्लॉप्स आणि चप्पल्स घालून येऊ नका. आणि मी तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे की मी जे शॉर्ट्स रेकॉर्ड केलेत ना, ते खूप मेहनत करून रेकॉर्ड केलेत. सो प्लीज तुम्हाला आवडलं असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज गाईज, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नेक्स्ट व्लॉगसाठी नोटिफिकेशन बेललासुद्धा ऑन करून ठेवा. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कुठला सीन सर्वात जास्ती आवडला. अँड तोपर्यंत मी तुम्हाला भेटेन परत एकदा दुसऱ्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, सी यू, लव यू, बाय बाय.